लवकर लवकर वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यापासून CPR नव्यानं टाकतंय. आज नवीन काही सेवांचं लोकार्पण आपल्या उपस्थितीत. आज छत्रपती प्रमिलाराजे आपलं जे फार मोठं हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे त्यामध्ये MRI आणि CT स्कॅन, सोनोग्राफी आणि मेमोग्राफी हे एका छताखाली आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि मला वाटतं अतिशय लेटेस्ट अत्याधुनिक असं MRI आणि CT स्कॅन मशीनचं आज लोकार्पण झालेलं आहे. आणि आपण बघितलं असेल की आपण पूर्णपणानं नूतनीकरण हातामध्ये घेतलेलं आहे. वास्तविक दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण करावं अशी माझी अपेक्षा होती. परंतु वार्डाचं स्थलांतर करणं, ड्रेनेज चोकअप झालेले होते, रस्ते चांगले नव्हते, त्याला काही वेळ लागलेला आहे. परंतु जानेवारी एंडपर्यंत याचं पूर्णपणानं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करणार आहोत. शेंडा पार्कातील काम देखील गतीनं सुरू आहे. कधीपर्यंत साधारण? मला काल एका कॉन्ट्रॅक्टने सांगितलं की फास्टेस्ट देशातली इमारत जर कुठली चालू असेल तर शेंडा पार्काची 1100 बेडची इमारत ही फार चांगल्या पद्धतीनं काम चांगलं चालू आहे. मला वाटते 1.5 वर्षाचा आता कालावधी आहे, 6 महिने झालेले आहेत आणि 1.5 वर्षात 1100 बेडचं पूर्णपणानं एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभं राहील. खरं तर आज नागपूरमध्ये आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये लावणी नृत्य झाले याबद्दल काय आपल्याला? मला काही माहिती नाही आज, मला माहिती नाही. अनेक नेत्यांनी याचा हे केलेलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं त्या लावणी कार्यक्रमाचं आयोजन पार्टी कार्यालयात करण्यात आलं. आता मला त्याची माहिती नाही. लावणीचा आपली मराठी संस्कृतीची लोककला आहे. पक्ष कार्यालयात नाही ते ठीक आहे, मी काही ती माहिती घेतलेली नाही, परंतु ती लोककला आहे असं आमचं मत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा जो रस्ता आहे त्या संदर्भातलं एक चिंता व्यक्त केलेली आहे, खंत व्यक्त केलेली आहे आणि नितीन गडकरी यांच्याकडे एक विनंती केली की हा लवकरात लवकर. नाही, आम्ही सुद्धा नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेलो आहे. नितीन गडकरी साहेबांना हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे याच्याबद्दल फार मोठा राग आहे. त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुद्धा बेतात होते. परंतु काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल, म्हणून त्याची मुदत कधी आहे ते वाट पाहत आहेत. परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खऱ्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांनी झाल्या की कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापुरात नेमकं महायुतीचं काय होतं? कारण पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांनी काल स्वबळाची तयारी ठेवा असं कार्यकर्त्यांना. सगळ्या पक्षाने तसं करायचं असतं, स्वबळाची तयारी करायची असते. जमलं तर एकत्र करायचं असतं, नाहीतर स्वबळावं. पण तो झेंडा हा युतीचा. राष्ट्रवादीची तयारी कशी आहे? राष्ट्रवादीची तयारी कशी आहे? आता तुम्हाला दिसेलच ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.